फ्रेंड आणि आम्ही आलो आहोत बर्ड पार्कमध्ये. ॲक्च्युली बर्ड गार्डनमध्ये, म्हणजे नाशिकचं पहिलं बर्ड गार्डन, ज्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. पूर्ण डिटेल्स सकट तो सगळं नक्की पहा. तर जे माझ्या चॅनलवर नवीन असतील किंवा हा व्हिडिओ त्यांनी पाहिला नसेल, जो मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे, जसं मी आधी सांगितलं, तर त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचं राहिलं तर हे नाशिकचं पहिलं बर्ड गार्डन आहे. आणि इथे बऱ्याच प्रकारचे, म्हणजे भरपूर प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतील, जे कधीच तुम्ही आयुष्यात बघितले नसतील अशा प्रकारचे सुद्धा पक्षी इथे आहेत. बरेचसे प्राणीसुद्धा ठेवलेले आहेत, इग्वाना, कासव, वेगवेगळ्या प्रकारचे ससे आणि उंदीर. उंदरंसुद्धा सफेद प्रकारचे उंदरं आहेत आणि त्यांचे डोळे सफेद आहेत. हे मी पहिल्यांदाच पाहिलं. मी ते पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. तर ठीक आहे, हा व्हिडिओ थोडक्यात पाहून घ्या कसा आहे तो. आणि पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा. मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बरं, या बर्ड गार्डनची अजून काही माहिती सांगायची म्हटली तर जो मी आधी व्हिडिओ अपलोड केला होता तेव्हा मला ही गोष्ट माहिती नव्हती. ती मी या व्हिडिओमध्ये सांगते आहे की तुम्ही यांना ऑर्डरसुद्धा देऊ शकतात की तुमच्याकडे प्रोग्राम करायचा असेल, म्हणजे त्यांना बोलवायचं असेल तर ते त्यांचे पक्षी वेगवेगळे असे म्हणजे देखाव्यासारखे, जसं हे माऊच्या शाळेतसुद्धा आलेले होते, त्यांनी तिथे स्टॉल लावला होता, त्यांचे पक्षी घेऊन आले होते, प्राणी घेऊन आले होते. तर तसं तुम्ही ऑर्गनाईज करू शकता, त्यांना सांगू शकता आणि मग ते तुम्हाला सगळं अरेंज करून देतील. पार्टी असेल, बड्डे पार्टी किंवा कोणता फंक्शन असेल तर तसंसुद्धा हे काम करतात. आणि ते घेऊन येतात सगळ्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना मुलांना दाखवायला आणि छान वाटतं. तर त्यांच्याशी बोलून मग तसं ते तुम्हाला ऑर्गनाईज करून देऊ शकतात. ही आहेत ती उंदरं आणि तुम्ही बघू शकता त्यांचे डोळे सफेद आहेत, चक्क सफेद आहे. हे मी पहिल्यांदाच पाहिलं. तुम्ही असं पाहिलेलं आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. पक्ष्यांचे इतके आवाज येत आहेत आणि मला मुळात ना असं पक्षी बंद बघायला अजिबात आवडत नाही. मला नाही आवडत असं पक्षी बंद करून ठेवायला, म्हणून मी कधी पाळत पण नाही. म्हणजे बघायला छान वाटतं आणि त्यांची कीवसुद्धा येते. असं वाटतं सोडून द्यावं त्यांना पिंजरा.